नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण कंपनीची स्थापना शिकत होतो. प्रवर्तन अवस्था आपण शिकलो. एकूण जेवढ्या काय अवस्था आहेत त्यातली पहिली जी होती आपली प्रवर्तन अवस्था, ते आपण त्या दिवशी शिकलो. आज आपण शिकणार आहोत नोंदणी अवस्था काय आहे. प्रवर्तन अवस्थेमध्ये काय होत होतं तर प्रवर्तक कंपनीच्या व्यवसाय संधीचा शोध घेऊन कोणाच्या तरी डोक्यामध्ये एक आयडिया आलेली का आपण विमान बनवूया, हे बनवूया, ते बनवूया आणि ती लोकांना विकूया. तर त्या सगळ्या आयडिया त्यांच्या डोक्यात येऊन त्यांनी काय केली, कंपनीसाठी जी काय आवश्यक पावलं होती ती त्यांनी हे केली. पण तिला कायदेशीररित्या अस्तित्व प्राप्त करून देण्यासाठी तिची नोंदणी करणं गरजेचं आहे. तर तेच आपण आज आपल्या लेक्चरमध्ये शिकूया. तर चला, कोणती वेळ न घालवता सुरू करूया. पण जर तुम्ही पहिल्यांदा हा आपला SP चा लेक्चर पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तो नोटिफिकेशन बेल दाबा आणि ज्या ज्या वेळेला मी तिकडे 11वी कॉमर्स असं मेन्शन करेन त्या वेळेला तुम्हाला तो लेक्चर पाहणं फार फार गरजेचं आहे. ओके, तर लेट गेट स्टार्टेड. तर कंपनीची नोंदणी अवस्था, व्यवसायाचे स्वरूप, उद्देश, आवश्यक भांडवल यावर प्रवर्तक कोणत्याही प्रकारची कंपनी स्थापन करायची आहे ते काय करतात, ठरवतात. म्हणजे सार्वजनिक कंपनी करायची आहे आपल्याला, खाजगी कंपनी करायची आहे, सार्वजनिक कंपनी करायची तर आपल्याला 2 माणसांची कमीत कमी गरज आहे. आणि सार्वजनिक कंपनीसाठी 7 आणि खाजगी कंपनीसाठी 2 आणि एक व्यक्ती कंपनी स्थापन करायची तर फक्त एकच माणसाची गरज आहे. तर मग त्यांना किती पैसे पाहिजेत, तसं फार सारे पैसे पाहिजेत. 1000 करोड, 1,500 करोड, 4,000 करोड, 5,000 करोड एवढी मोठी रक्कम जर हवी असेल तर अशा वेळेला आपल्याला सार्वजनिक कंपनीची गरज आहे. आपल्याला 50 कोटी, 60 कोटी, 70 कोटी एवढे जर पैशांची गरज असेल तर मग आपण खाजगी कंपनीचा पर्याय काय केला पाहिजे, निवडला पाहिजे. आता नोंदणी करण्यासाठी वेगवेगळे टप्पे आहेत. तर त्यातला आहे पहिला, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणे, DSI, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट जो आहे तो आपल्याला काय करावा लागतो, मिळवावा लागतो. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरीकरणाचा अधिकार असणाऱ्या व्यक्तीला डिजिटल स्वाक्षरी काय करावी लागते, द्यावी लागते. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक किंवा कंपनीचे प्रस्तावित केलेले जे पहिले संचालक आहेत त्यांना काय केला, तो एक अधिकाऱ्याकडे आपल्याला काय करावा लागतो, अर्ज करावा लागतो. त्याच्यानंतर दुसरा आपला जो आहे तो ऑप्शन आहे, संचालकांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर नाव हे आपलं आहे ते MCA मध्ये नोंदवायचे. डिजिटल साक्षरता आपण हे केली, रजिस्टर्ड केली. आता MCA, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्सवर आपल्याला काय करायचं आहे, त्याची नोंदणी करायची किंवा त्या संचालकांचं आपल्याला काय करायचं, नाव नोंदवायचं आहे. तर संचालकांचे नाव डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, म्हणजे त्यांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची जी नोंद आहे ते आपल्याला कुठे करायचे आहे, MCA मध्ये करायचे आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्सला आपल्याला ते करणं आवश्यक आहे. MCA प्रत्येक संचालकांचा एक ओळख प्रमाण मिळतो, त्याला बोलतो आपण डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, आणि त्यांची वैयक्तिक माहिती इत्यादींचा तपशील काय करावा लागतो, त्याची नोंद ठेवते. पुढे संचालक ओळख क्रमांक मिळवणे काय आहे, इंग्लिशमध्ये त्याला काय नाव आहे, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. प्रस्तावित संचालकांच्या पहिले संचालकांपैकी काही ज्या संचालकांकडे संचालक ओळख क्रमांक किंवा DIN नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालय किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्सच्या पोर्टलवर केंद्र सरकारकडे संचालक ओळखपत्र क्रमांक SPAC E32 हा फॉर्म काय करावा लागतो, भरून अर्ज करावा लागतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर संचालक आयडेंटिफिकेशन नंबर मिळतो. पुढे आहे आपली पुढची प्रोसिजर आहे, कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. आता हे काय आहे,
तुम्ही विचार कराल का मग हे कशाला गरजेचं आहे? जसं आता आपल्याकडे बघा कोण पण असं नाव ठेवतो का साई गणेश किंवा साई. आता ही नावं काही कॉमन आहेत, ही नॉर्मलाइज प्रत्येक ठिकाणी चालतात. पण काही नावं आहेत ती सेम आपल्याला ठेवता येत नाही. जसं इंटेल झालं, मॅक्रोमॅक्स, किंवा काही विशिष्ट नावं आहेत तीच आपल्याला पुन्हा रिपीट करून प्रोडक्टवर आपल्याला टाकता येत नाही. तर त्यामुळे सेम तशाच पद्धतीने एका नावाची रजिस्टर असलेली कंपनी पुन्हा आपल्याला रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्याच्यामध्ये काय करावं लागतं, नावामध्ये बदल करावा लागतो. तर मग आपल्याला काय काय नावं आहेत ते आपल्याला, आपली जी नावं आहेत ते आपण काय करतो, रिझर्व करून ठेवतो किंवा हे नाव मला ठेवायचं आहे, हे नाव दुसऱ्या कोणाला गेलं नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी नावाचं रिझर्वेशन करावं लागतं. तर प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक रन म्हणजे रिझर्व युनिक नेम फॉर्म भरून MCA पोर्टल कडून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटरला काय करतात, त्याचा एक विहित शुल्क भरून काय करतात, ते MCA पोर्टलमध्ये आपल्या नावाचं काय करतात, नोंदणी करून ठेवतात. किंवा कोणते नावं आम्हाला पाहिजेत हे नाव काय करून ठेवतात, अगोदरच देऊन ठेवतात. प्रवर्तक एकापेक्षा जास्त नावासाठी काय करू शकतात, तर नोंदणी कार्यालयामध्ये अनुक्रमांक नावं देऊन ठेवू शकतात. म्हणजे एकापेक्षा जास्त आपल्याला नावं देता येतात. आणि केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावाची संमती देते. म्हणजे ही नावं अगोदर तर कोणी घेतलेलं नाही आहे, हे त्याची काय करते, 20 दिवसाच्या आत ही नावं आपल्याला सादर करून आरक्षित करून ठेवते. पुढचं आहे आपल्याला घटनापत्रक आणि नियमावली तयार करणे. आता हे घटनापत्रक आणि नियमावली काय आहे त्याबद्दल आपल्याला एक मे बी याच धड्यामध्ये सोप्या सांगायचं गेलं तर घटनापत्रकामध्ये कंपनीची घटना लिहिली जाते. कंपनीला काय करायचंय, कंपनीचे संचालक कोण आहे, कंपनीचा पत्ता काय, कंपनीचं नाव काय आहे, हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या घटनापत्रकामध्ये नमूद केल्या आहेत. दुसरा महत्वाचा कागद आहे नियमावली. कंपनी कोणत्या नियमांनी चालेल ते सगळे जे काही नियम आहेत ते त्या नियमावलीमध्ये काय केले जातात तर नमूद केले जातात. तर कंपनीच्या नोंदणीसाठी या दोन्ही कागदपत्रांची किंवा दस्तऐवजांची आपल्याला काय करायला लागते, गरज असते किंवा हे दोन्ही कागद महत्वाचे आहेत. कंपनीच्या नोंदणीसाठी हे दस्तावेज आपल्याला सादर करावे लागतात. या दस्तऐवजांशिवाय कंपनीचे उद्दिष्ट काय आहे, उद्दिष्ट निगडित कायदेशीर किंवा तांत्रिक बाबी आणि नियमांचा काय केला जातो, याच्यामध्ये उल्लेख केला जातो. पुढे प्रवर्तक घटनापत्रक आणि नियमावली तयार करण्यासाठी कंपनीचे सचिव किंवा जे कायदेशीर अधिकारी आहेत किंवा जे कायदे तज्ञ आहेत त्यांची काय करत असते, मदत घेत असते. सार्वजनिक कंपनी ला एकापेक्षा जास्त भाग बाजारामध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक घटनापत्रक आणि नियमावलीचा मसुदा तयार करून भाग बाजाराकडे समीक्षण करण्यासाठी काय केला लागतो, तर त्याची सूचना आपल्याला पाठवावी लागते. पुढे घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये सह्या, मुद्रांक आणि दिनांक. कंपनीच्या घटनापत्रकांवर सह्या देणाऱ्या व्यक्तींनी स्वअक्षरात स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय लिहून एक साक्षीदारा समोर सही करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर साक्षीदाराचे नाव, पत्ता, त्याचा हुद्दा, त्याचा व्यवसाय काय आहे हे सुद्धा काय केले तर अपेक्षित आहे. म्हणजे जे कोण घटनापत्रकावर सह्या करणारे जे संचालक आहेत, पर्टिक्युलरली 7 माणसांची गरज असते सार्वजनिक कंपनीसाठी. त्यांच्या सगळ्यांचं नाव, पत्ता, ऍड्रेस, त्यांचा व्यवसाय काय आहे, ते अगोदर कोणत्या कंपनीमध्ये ॲज अ बोर्ड ऑफ डायरेक्टर होते का नाही, हे सगळ्या गोष्टी त्यांनी नमूद कराव्या लागतात. पुढे घटनापत्रक व नियमावलीवर सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावर मुद्रांक शुल्क भरावा लागतो. हे मुद्रांक शुल्क कंपनीच्या भाग भांडवल तसेच त्या राज्यावर अवलंबून असते. घटनापत्रक किंवा नियमावलीवर दिनांक काय केले जातात असतात, म्हणजे त्याच्यावर दिनांक असतात आणि या दिनांकावर मुद्रांक शुल्क असून त्यानंतर ची दिनांक असू शकते आणि मुद्रांक शुल्क कंपनीच्या नोंदणीच्या वेळेला भरावे लागते. पुढे
कंपनीच्या नोंदणीसाठी इतर महत्त्वाची कागदपत्र काय काय आहेत? तर पहिले संचालकांची संमतीपत्र, म्हणजे कोण कोण आहे संचालक, पहिले संचालक म्हणून कोण कोण काम करणार आहे त्यांच्या सगळ्यांची आपल्याला काय तर लेखी संमतीपत्र द्यावे लागते आणि संचालकांची यादी द्यावी लागते. यामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती, त्यांचा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, इतर माहिती, त्यांच्या लाभाच्या पदासंबंधी लेखी खुलासा, म्हणजे याच्यानी त्यांना काय फायदा होणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि कंपनी कायदा 2013 मध्ये निर्देशित केलेल्या नमुन्याप्रमाणे त्यांना त्यांची काय करायची आहे, संमतीपत्र तयार करायचे. त्याच्यानंतर व्यवस्थापकीय संचालक, चिटणीस इत्यादींची माहिती, मॅनेजिंग डायरेक्टर कोण असेल आपल्या कंपनीचा, सेक्रेटरी कोण असेल त्यांची पण माहिती, त्यांच्या पण सह्या आणि त्यांच्याबद्दलची पण सगळी माहिती आपल्याला नोंदणीसाठी गरज लागणार आहे. म्हणजे चिटणीस किती महत्वाचा आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल आता. पुढे घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती व पहिले संचालकांचे घोषणापत्रक यांची पण आपल्याला काय करायची आहे, नोंदणीसाठी माहिती द्यायची. तर घटनापत्रकावर सही करणारे व्यक्ती कोण आहेत? नियमावलीमध्ये नमूद केलेल्या पहिले संचालकांमध्ये मागील 5 वर्षामध्ये कोणत्या कंपनीचे प्रवर्तक, स्थापना किंवा व्यवस्थापन संबंधी दोष न ठरल्याचे घोषणापत्रक त्यांना काय करावे लागतं, द्यावे लागतं. म्हणजे अशा एखादा व्यक्ती आहे ज्याने अगोदर 5 वर्षा अगोदर काही फ्रॉड केलेला आहे, तर अशा व्यक्तीला कंपनीचा संचालक बनता येत नाही. तर त्याने असं काही फ्रॉड वगैरे केलेलं नाही हे त्याला काय करावं लागतं, लिहून द्यावं लागतं. तसेच कंपनी नोंदणी अधिकाऱ्याने सादर केलेले सर्व दस्तावेज अचूक, पूर्ण आणि सत्य आहेत हे सुद्धा त्यांना काय करावं लागतं, घोषित करावं लागतं. पुढे पत्त्यासंबंधीची सूचना. आता आपला जे नोंदणी किंवा रजिस्टर्ड ऑफिस असं REG ॲड्रेस असं मेन्शन केलं असं बघा. कुठलाही प्रोडक्ट घ्या तुम्ही, कुठल्याही कंपनीचा प्रोडक्ट किंवा कोणतीही वस्तू घ्या, इव्हन चॉकलेट पण घ्यायला त्याच्यावर पण रजिस्टर्ड ऑफिस आणि मॅन्युफॅक्चरिंग या दोनचा आपल्याला पत्ता द्यायला लागतो. तर तशाच पद्धतीचा पत्ता आपल्याला नोंदणीसाठी सुद्धा लागत असतो. नोंदणीच्या वेळी प्रस्तावित कंपनीला नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता निश्चित नसल्यास प्रवर्तक संदेश वहनासाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्याबद्दलची सूचना द्यायला लागते. म्हणजे आपला रजिस्टर ऑफिस नसेल तर मग प्रवर्तकांशी संपर्क कशा पद्धतीने साधावा हे नमूद करावं लागतं. आणि कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालयाचा पत्त्याची सूचना देणे आवश्यक आहे. म्हणजे रजिस्टर्ड ऑफिस आपला असला पाहिजे किती दिवसाच्या आत, 30 दिवसाच्या आत. जर रजिस्टर करताना आपल्याकडे ॲड्रेस नसेल तर मग संचालकांचा ॲड्रेस दिला जातो. पुढे वैधानिक घोषणापत्र, म्हणजे कायदेशीर एक घोषणापत्रक सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. कंपनीच्या स्थापनेतील संबंधित ॲडव्होकेट, कंपनीचे चिटणीस, त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट यांनी आणि नियमावलीमध्ये नोंद केलेले संचालक, व्यवस्थापकीय संचालक, चिटणीस यांची कंपनी नोंदणी संबंधी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता दिली आहे त्याचं घोषणापत्रक सुद्धा काय करावं लागतं, द्यावं लागतं. म्हणजे सगळ्यांच्या आपल्याला एक सह्या घ्यायच्या आहेत आणि सगळ्यांनी लिहून द्यायचं का त्यांचं काम काय होतं, त्यांनी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी तिथं नमूद करायच्या आहेत आणि यांनी सगळ्या नियमांचा योग्य पालन केलंय ते सुद्धा लिहून द्यायचं आहे. कंपनी नोंदणीसाठीचे सर्व दस्तऐवज तयार झाल्यानंतर कंपनीनी विहित नमुन्यातील प्रस्ताव अर्ज व शुल्क भरून कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठी सरळीकृत प्रणाली म्हणजे सिम्प्लिफाईड प्रोफार्मा ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी इलेक्ट्रिकली EPC नियम 38 कंपनी नोंदणी चौथी सुधारणा 2/10/2016 पासून स्वीकारली जाते. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेट थ्रू सुद्धा कंपनीचं रजिस्ट्रेशन करू शकतो. नोंदणीसाठी आपल्याला इंक 32 हा एकच फॉर्म सादर करावा लागतो. ठीक आहे. आता हा सादर करताना आपल्याला काय काय पाहिजे, तर कंपनीचं नाव आरक्षित केलं पाहिजे, नवीन कंपनीची स्थापना करणे,
संचालकांचा आयडेंटिफिकेशन नंबर मिळवले, पॅन नंबर, टॅन नंबर. या आता पॅन नंबर काय आहे, टॅन नंबर काय आहे ते इथं ते मला देऊन ठेवलेले, ते तुम्ही 1 मिनिटासाठी वाचू शकता. कंपनीच्या स्थापनेसाठी सोबत घटनापत्रक किंवा इपिक्स ई नियमावली आणि संबंधित कागदपत्र, दस्तऐवज विहित शुल्क इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावे लागते. म्हणजे जर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करत असाल तर आपल्याला काय, तर जो आपला घटनापत्रकाला इंग्लिशमध्ये मेमोरंडम ऑफ असोसिएशन बोलतात, लक्षात घ्या. आणि त्या जो नियमावली आहे त्याला बोलतो आपण आर्टिकल ऑफ असोसिएशन. हे जी 2 कागदपत्र आहेत त्याचे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचे, तयार करायचे. त्याला ई नाव दिलंय त्यांनी. पुढे कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे. कंपनीचे नोंदणी अधिकारी दस्तऐवज व सर्व कागदपत्रांची छाननी करतात. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आहे याची खात्री झाल्यास तो कंपनीला नाव कंपनी नोंद वहीमध्ये नमूद करतो. म्हणजे सगळं बरोबर आहे, सगळं आहे, तर आता ह्या ॲपल कंपनी आपली रजिस्टर्ड झाली असं तो काय करतो, नमूद करतो. नोंदणीबाबतच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर नोंदणी अधिकारी स्वतःची सही व शिक्क्यानिशी विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देतो. म्हणजे हा जो रजिस्ट्रेशन आपल्याला आहे हे सगळ्या बाबींची पूर्तता केली का नाही हे सगळं, जसं जर तुम्हाला इव्हन ॲक्वा ची मशीन टाकायची असेल किंवा जसं आता आपल्याकडे इकडे वेगवेगळ्या कंपन्या झालेल्या आहेत, ॲक्वा मरीन, ॲक्वा हे, किंवा आपल्याला इव्हन फूड पण बनवायचं, एखादं जेवण बनवायचं, एखादी आपली कंपनी स्थापन करायची, तर एक फसाईचा आपल्याला काय घ्यावा लागतो, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घ्यावा लागतो. किंवा इव्हन काही जसं गोळ्या औषधं विकायचे झाले किंवा मेडिकल टाकायचं झालं तर त्याच्यासाठी पण एक वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. ते सगळ्या कायद्यांचं पालन केलंय की नाही हे सगळं पाहून मग त्याच्यानंतर काय करतो, नोंदणी अधिकारी आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र देत असतो. ठीक आहे. आणि त्याच्यावर तू काय करतो, स्वतःची सही करतो आणि नोंदणी अधिकाऱ्याचा शिक्का तिथे चिपकवतो. नोंदणी प्रमाणपत्रामध्ये तपशील काय काय असतं ते पण दिलंय. कंपनीचं नाव असतं, नोंदणी केल्याची दिनांक म्हणजे रजिस्ट्रेशनची डेट असते, कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर असतो किंवा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर. पुढे पॅन नंबर, टॅन नंबर असतो, नोंदणी अधिकाऱ्याचं नाव असतं, नोंदणी अधिकाऱ्याचा शिक्का, सही आणि तारीख त्याच्यावर नमूद केलेली असते. आता त्याचा फायदा काय काय आहे तो सुद्धा आपल्याला दिलेला आहे. कंपनीची नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे कंपनीचा एक प्रकारचा जन्माचा दाखलाच आहे तो. कारण नोंदणी प्रमाणपत्र दिलेल्या तारखेपासून कंपनी काय होते, अस्तित्वात येते. कंपनी ही कायदेशीर व्यक्ती बनते. एकदा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्याला मिळालं का त्या वेळेपासून काय होते, कंपनी एक प्रकारची मग ती आता स्वतःची मालमत्ता विकत घेऊ शकते, इतर लोकांशी करार करू शकते. तर त्यामुळे नोंदणी प्रमाणपत्र हे फार महत्वाचं आहे. आणि ती काय करू शकते, तिला सभासदांपासून वेगळं केलं जातं. म्हणजे आता कंपनीचे जे भागधारक आहेत ते वेगळे आणि कंपनी स्वतः वेगळी आहे. कंपनीची नोंदणी तारखेपासून कंपनी ही कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते आणि तिलाची निरंतर काळ अस्तित्व प्राप्त होतं. जसं आता आपण जेवढ्या पण कंपन्याचे प्रोडक्ट वापरतो त्या किती किती वर्षापासून कार्यरत आहेत याचं उदाहरण मी मागच्या लेक्चरमध्ये दिलेले आहे. परत परत सांगून बोर करणार नाही आहे तुम्हाला. पुढे कंपनीचे स्वतःचे नाव, कोणतीही कंपनीच्या स्वतःच्या नावावर कोणी पण तक्रार सुद्धा आता करू शकतो आणि इतर व्यक्तींच्या कंपनी विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे कंपनीवर पण कोणी तक्रार करू शकतो आणि कंपनी इतर लोकांच्या विरुद्ध पण काय करू शकते, तक्रार करू शकते. आता याचा एक प्रोफार्मा तुम्हाला दिलेला आहे किंवा एक फॉर्मॅट दिलेला आहे. कंपनी रजिस्ट्रेशन कसं असतं,
वरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन, सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, नोंदणी प्रमाणपत्र मराठीतून लक्षात घ्या. रूल्स अँड रेग्युलेशन काय आहे त्यामध्ये, त्याच्यानंतर आय हेअर बाय म्हणजे नोंदणी अधिकारी सांगतो का डॅश डॅश कंपनी इज द इनकॉर्पोरेटेड ऑन दिस डे 2000 जो काय असेल तो इयर अंडर द ऍक्ट ऑफ 2013 18 ऑफ 13 that the company have been limited by the shares. पुढे the company identification number is this, company PAN number is this, त्याच्यानंतर tax deduction and collection account number this, given by hand at on this date of month 2000 जो काय असेल तो. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला काय मिळतं, सर्टिफिकेट मिळतं. आणि मेलिंग ऍड्रेस काय असेल तर ते सुद्धा याच्यामध्ये नमूद केला जातो. ठीक आहे. आता कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर किंवा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर CIN सिन किंवा कंपनी ओळख क्रमांक कशा पद्धतीने तयार केला जातो ते पण इथं नमूद केलेलं बघा. कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देते वेळी कंपनीचा नोंदणी अधिकारी कंपनी ओळख क्रमांक दिला जातो. हा नंबर 21 अंकी आहे. हा लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. किती अंकी असतो तो, 21 अंकी असतो. त्यामध्ये अंक व इंग्रजी अक्षराचा समावेश केलेला असतो. ठीक आहे. आणि त्याला अल्फा न्यूमेरिकल कोड असं म्हणतात. आता कशा पद्धतीने असतो तो, जसं टाटा स्टील लिमिटेडचा जो नंबर आहे तो त्यांनी एक देऊन ठेवलेला आहे, तर तो कशा पद्धतीने आहे तो बघा. L म्हणजे नोंदणी किंवा नोंदणी न झालेली, म्हणजे लिस्टेड कंपनी आहे का अनलिस्टेड कंपनी आहे, त्याच्यासाठी L आहे. व्यापारिक कोड 5 अंकी असतो. कोणत्या राज्य आहे, तसं आपली जेव्हा बघा आपल्या भारतात महाराष्ट्रात गाडी असते तिथे MH04 असं असतं किंवा MH01 असतं. आणि जर उत्तर प्रदेशची असेल तर UP असेल मेन्शन, तिथं राजस्थानची असेल तर RJ. तर तशा पद्धतीने कोणत्या राज्यामध्ये ती नोंदणी झालेली आहे त्या राज्याचा कोड असतो. त्याच्यानंतर नोंदणी वर्ष, कोणत्या वर्षी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या कंपनीचं ते. एखाद्याने या वर्षी रजिस्टर केलं तर काय येईल, 2021 असं येईल तिथे. पुढे कंपनीचा प्रकार काय काय आहे, जसं पब्लिक लिमिटेड असेल तर PLC, खाजगी कंपनी असेल तर PTC, एक व्यक्ती असेल तर OPC. तर असं त्यामध्ये काय केलं जातं, नमूद केलं जातं. आणि मग सगळ्यात शेवटी काय असतो, तिचा नोंदणी क्रमांक असतं. अशा पद्धतीने खाली काय काय तुम्हाला काही उदाहरणं सुद्धा देऊन ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये. तर ही कोणत्या कंपनीची आहेत ती ओळखा, पाहू कोणत्या राज्यामध्ये झालेली आहेत आणि कोणत्या कंपन्या असतील ते तुम्ही शोधून मला कमेंटमध्ये लिहून दाखवा. पुढे मिळेल आपल्याला व्यवसाय प्रारंभ. 2 स्टेप झाल्या आपल्या, कुठली प्रवर्तन अवस्था झाली आणि नोंदणी अवस्था आली, शेवटची आली आता व्यवसाय प्रारंभ. छोटूसाच आहे फक्त, आणि मग आपला धडा एकूण संपेल. तर व्यवसाय प्रारंभ, भाग भांडवलाशिवाय असलेली कंपनी, सार्वजनिक किंवा खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काय करते, लगेचच व्यवसाय सुरू करू शकते. म्हणजे जी शेअर विकून कंपनी गोळा होत नाही अशी कंपनी, म्हणजे जी एक व्यक्ती कंपनी येते आता लगेचच काय करू शकते, आपला व्यवसाय सुरू करू शकते. तसा तिला प्रमाणपत्र मिळालं तशा पद्धतीने ती काय करू शकते, आपला व्यवसाय सुरू करू शकते. तथापि भाग भांडवल असणाऱ्या किंवा 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवणं गरजेचं आहे. तर हा व्यवसाय प्रारंभ दाखला कधी तर एक भांडवल उभारणीनंतर मिळतो पर्टिक्युलरली. जुनी प्रोसिजर होती, सध्या थोडी चेंज आहे. कशा पद्धतीने आहे ती जरा समजून घेऊ.
व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याचे टप्पे. पहिले संचालकांनी घोषणापत्रक दाखल करायचे. आपले जे संचालक आहेत त्यांनी काय करायचे आहे, घोषणापत्रक दाखल करायचे. कंपनीच्या संचालकांनी विहित नमुन्यातील अर्ज व अर्ज शुल्क कंपनी नोंदणी अधिकारी ROC रजिस्ट्रार ऑफ कंपनी जो आहे त्याच्याकडून काय करायचं आहे, घोषणापत्रक त्यांना सादर करायचं आहे. घटनापत्रकावर सही करणारे सभासदांनी त्यांनी मान्य केलेल्या भाग खरेदीची केलेल्या घोषणापत्रक त्याच्या जोडीला सादर करायचं आहे. घोषणापत्रकातील तपशील कंपनीचा जो चार्टेड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट आहे त्यांनी प्रमाणित केलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग कंपनी नोंदणीपासून 180 दिवसाच्या आत हे काय करायचं आपल्याला, तर प्रमाणपत्र किंवा संचालकांचे घोषणापत्रक सादर करायचे. म्हणजे 180 म्हणजे किती, 6 महिन्याच्या आत. पुढे नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापन सादर करणे. म्हणजे आपला रजिस्टर्ड ऑफिस तयार झालेला आहे. किती दिवसात तयार करायचा होता तो आपल्याला, 30 दिवसाच्या आत ना, का 60 दिवसांच्या आत, किती दिवस होते, 30 दिवसाच्या आत. नोंदणी कार्यालय किती दिवसाच्या आत आपल्याला पाहिजे होता, 30 दिवसाचे. म्हणजे आपला ऑफिस नसेल तर रजिस्ट्रेशन केल्याच्या 30 दिवसाच्या आत आपल्याला हजर करायचं आहे. तेव्हा आपला रजिस्टर्ड ऑफिस तयार झाला आहे हे त्यांना काय करायचं आहे, सांगायचं आहे. पुढे क्षेत्रनिहाय नियामकाकडून म्हणजे जो सेक्टरल रेग्युलेटर आहे त्याचा परवाना किंवा त्याची परमिशन जे आहे किंवा मान्यता आहे ती आपल्याला मिळवली की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. काही कंपन्यांना नोंदणीसाठी विशेष संस्थेकडून मान्यता मिळवायची आहे. जसं जर एखाद्याने बँक स्थापन केली असेल तर भारतीय रिझर्व्ह बँक किंवा RBI कडून परमिशन घ्यायची आहे किंवा SEBI कडून परमिशन घ्यायची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून. अशा ज्या काय परमिशन आहेत त्या सगळ्या घेतल्यात का नाही हे सगळं पाहणं गरजेचं आहे. पुढे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळणे. सर्व दस्तावेजांची छाननी केल्यानंतर जो आपला पुन्हा जो नोंदणी अधिकारी रजिस्टर्ड ऑफ कंपनी आहे तो काय करतो, आपल्याला व्यवसाय प्रारंभ दाखला देतो. सार्वजनिक आणि खाजगी कंपनी व्यवसाय सुरू करण्यासाठी भाग भांडवलाची आवश्यकता असते किंवा इतर मार्गांनी भांडवल उभं करून व्यवसाय काय करू शकतात, सुरू करू शकतात. सार्वजनिक कंपनी माहिती पत्रकाचे वितरण करते आणि माहिती पत्रक हे जनतेला भाग खरेदी करण्यासाठी केलेले आव्हानच होय. तर अशा त्याच्यानंतर पर्टिक्युलरली आपल्या किती अवस्था होत्या, 3 अवस्था होत्या. पहिली कुठली होती, प्रवर्तन अवस्था. याच्यामध्ये काय केलं जातं, तर प्रवर्तक कंपनीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेऊन काय करायचे होते, नोंदणीसाठी जे काही आवश्यक टप्पे होते ते पूर्ण करायचे. पुढे नोंदणी अवस्थेमध्ये काय केलं जातं, तर नोंदणी अधिकाऱ्याकडे आपण एक फॉर्म घेऊन सादर करायचो ज्याच्यामध्ये आपल्याला कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर काय व्हायचा, मिळायचा. आणि व्यवसाय प्रारंभ दाखल्यामध्ये काय, तर भांडवलाशिवाय सार्वजनिक कंपनी किंवा खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेचच काय करू शकते, व्यवसाय सुरू करू शकते. पण जर भाग वाटप केलं असेल तर मग त्याची आपल्याला काय, तर नोंदणी अधिकाऱ्याकडे पुन्हा आपल्याला संचालकांचा आपल्याला काय करायचं आहे, त्यांना घोषणापत्रक द्यायचं आणि मग आपल्याला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवायचा आणि मग त्यानंतर आपण काय करू शकतो, व्यवसाय करू शकतो. ठीक आहे. तर असा हा आपला धडा होता. तर याच्यानंतर आपल्याला परत फास्ट प्रोसिजर घ्यायची आहे, त्यामुळं हा धडा जरा लवकरच आपण काय केला, संपवला. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये सोमवारी याच वेळेला याच ठिकाणी.